नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला बटाटा आणि वाटाणा टाकून पोहे करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे पोहे बघा मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। वाटाणा आणि बटाटा घेतलेला आहे बघा, बटाटाचा छोट्या स्लाइस मध्ये कट करून घेतलेला आहे आणि थोडासा वाटाणा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, मिरची 2 घेतलेली आहे कट करून आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। चला तर सर्वप्रथम बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे बघा। आता राई टाकते। तेल जरा पोह्याला जास्त टाकायचं, छान लागतं चवीला। राई बघा छान अशी तडतडलेली आहे। आता शेंगदाणे टाकते। शेंगदाणे बघा तेलामध्ये चांगले असे खमंग भाजून घ्यायचे, स्लो गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे चांगले कुरकुरीत होतात। शेंगदाणे भाजल्यावर कांदा टाकते। कांद्याबरोबर बघा मी मिरची पण टाकलेली आहे। आता फास्ट गॅसवर कांदा भाजायचा। कांदा भाजत असतानाच कढीपत्ता पण टाकते। तोही छान असा परतून घ्यायचा। कांदा जास्त लालसर करायचा नाही, थोडासा क्रंची असल्यावर पण चांगला लागतो। हे बघा आता हा वाटाणा आणि बटाटा टाकते। वाटाणा बटाटा टाकल्यावर टोमॅटो टाकते। वाटाणा आणि बटाटा चांगला असा वाफेवर परतून घेते। बटाटा आणि वाटाणा पण बघा छान असा परतलेला आहे। आता हळदी आणि मीठ टाकते। मस्त मध्ये ह्याला हळदीला पण परतून घेते। चवीप्रमाणे मीठ टाका। आणि पोहे कधी पण ना 2 पाण्यानेच धुवायचे, पटापट धुवायचे। पहिलं पाणी टाकलं ना एक टोप भरून दुसरा तयारच ठेवायचा। पहिल्या पाण्याने धुतलं ना की लगेच ते पाणी टाकायचं, टोपातलं पाणी पुन्हा लगेच टाकायचं आणि धुवायचं। जास्त वेळ लावायचा नाही, नळाखाली धुवायचं नाही। पहिल्या वेळेस धुताना त्यावेळेस नळाखाली धुतलं तर चालेल, पण दुसऱ्या वेळेस टोप भरून ठेवायचा आणि मग धुवायचं। पोहे धुताना किती काळं पाणी निघतं बघा, मग पोहे कडवट लागतात जर चांगले धुतले नाही तर। स्वच्छ धुतल्यावर चवीला लागतात। आता हे पोहे टाकलेले आहेत बघा मी मस्त मध्ये। आता ह्याला परतून घेते। पोहे बघा छान असे हलवून घेतलेले आहेत। आता कोथिंबीर टाकते। कोथिंबीर टाकल्यावरही छान असं परतून घेते। 2 पाण्याने धुतल्यात तरी बघा पोहे कसे असे सुके असे फडफडीत छान झालेले आहेत, म्हणजे असं लगदा झालेला नाहीये पोह्यांचा। मस्त मध्ये आता हे परतून झालेले आहेत आणि तयार झालेले आहेत चांगले असे। हे बघा तयार झालेले आहेत पोहे आणि मी एका डिश मध्ये काढून घेतलेले आहेत। बघा किती छान, चवीला पण खूप छान झालेले आहेत। तर मी बनवलेले पोहे तुम्हाला कसे वाटले, वाटाणा बटाटा टाकून केलेले, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके बाय।